नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आपण सोशल स्टडीजचे 500 महत्त्वाचे प्रश्न, त्याचे 100चे असे 5 व्हिडिओ, त्यातील पहिला व्हिडिओ पडलेला आहे, म्हणजे पहिले 100 प्रश्न झालेले आहेत। आता आज आपण त्याच्या पुढले 101 ते 200 असे प्रश्न पाहणार आहोत। म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी 100 महत्त्वाचे गेस प्रश्न पाहणार आहोत, जे की परीक्षेला विचारले जाऊ शकतात। आणि व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदर मी एक गोष्ट क्लिअर करतो, हे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, नोट्स आहेत, जे की सोशल स्टडीजचे आहेत, हे पेपर 1 आणि पेपर 2 साठी सुद्धा उपयुक्त आहेत। इव्हन तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा द्या, त्याच्यामध्ये सुद्धा हे उपयोगाला येणार आहेत। आणि आणखीन एक गोष्ट सांगतो की तुम्ही PDF मागण्यापेक्षा हे प्रश्न लिहून घ्या। लिहून घ्यायला जास्तीत जास्त अर्धा तास जाईल, पुन्हा नंतर वाचायला फक्त 10 मिनिट जातील। असे काय तुमच्याकडे 500 प्रश्न महत्त्वाचे तयार झाले, ते का लिहून घेतले, रोज तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर आणि रात्री झोपताना जर वाचले, असे 500 प्रश्न रोज तुम्ही वाचले तर याचा खूप फायदा होऊन जाईल। याच्यातले किमान 15 ते 20 सुद्धा प्रश्न आले तर तुम्ही पास होऊन जाचाल। आणि हे जे काही सोशल स्टडीजचे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान आणि नागरिकशास्त्र असे सगळे प्रश्न मिक्स आहे, आणि हे सगळं कॉम्बिनेशन करून असे 100 प्रश्न मी तुम्हाला देत आहे। पहिला प्रश्न आहे, सेंट जॉर्जचा व सेंट मार्कचा पुतळा ही अजरामर शिल्पाकृती कोणाची आहे? तो डोनॅटो। लक्षात घ्या, सेंट जॉर्जचा व सेंट मार्कचा पुतळा ही अजरामर शिल्पाकृती कोणाची आहे? तर डोनॅटो। हे जे काही प्रश्न आहेत ते सर्व जुने इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान या सगळ्या जुन्या पुस्तकातील आहेत। सिस्टाईन चॅपल मंदिरातील चित्र कोणाची आहेत? तर मायकेल चॅपेलचे आहेत। सिस्टाईन चॅपेल मंदिरातील चित्र कोणाचे आहेत? तर मायकेल चॅपेलचे आहेत। रसायनशास्त्र व औषधशास्त्र एकमेकांशी निगडीत असल्याचे कोणी दाखवून दिले? प्रश्न काय बघा, रसायनशास्त्र व औषधशास्त्र एकमेकांशी निगडीत असल्याचे कोणी दाखवून दिले? कोण दाखवून दिले? पॅरासेल्सने। कार्बन डायऑक्साइड वायूचा शोध कोणी लावला? डोल्ट मॉन्टने। कार्बन डायऑक्साइडचा शोध डोल्ट मॉन्टने लावला। कोणत्या कालखंडास क्रांतियुग म्हटले जाते? तर 1750 ते 1850 हा काही जो 100 वर्षाचा कालखंड आहे, त्या कालखंडास क्रांतियुग असे म्हटले जाते। इंग्लंड नंतर औद्योगिक क्रांती कोठे घडून आली? अगोदर प्रथम औद्योगिक क्रांती ही इंग्लंडमध्ये झाली होती, आणि इंग्लंड नंतर औद्योगिक क्रांती कोठे झाली? तर फ्रान्स व जर्मनमध्ये। आता युरोप बाहेर प्रथम औद्योगिक क्रांती कोठे झाली? तर अमेरिकेमध्ये। युरोप बाहेर प्रथम औद्योगिक क्रांती कोठे झाली? तर अमेरिकेमध्ये। औद्योगिक क्रांतीचा प्रसार उशिरा कोठे झाला? प्रश्न नीट लक्षात घ्या, औद्योगिक क्रांतीचा प्रसार उशिरा कोठे झाला? तर रशियामध्ये। आशिया खंडात औद्योगिक क्रांती प्रथम कोठे झाली? साधा सरळ प्रश्न आहे, आशिया खंडात औद्योगिक क्रांती प्रथम कोठे झाली? तर जपानमध्ये झाली। युग प्रवर्तक घटना कोणती? लक्षात घ्या, युग प्रवर्तक घटना कोणती? तर फ्रेंच राज्यक्रांती ही युग प्रवर्तक घटना आहे। आता काही महत्त्वाचे ऍक्ट आहेत, हे ऍक्ट कधी झाले परीक्षेला विचारले जाऊ शकतात। जोड्या लावा, चुटकी बरोबर, विधान ओळखामध्ये किंवा क्रम लावामध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात। शुगर ऍक्ट कधीचा? तर शुगर ऍक्ट हा 1764चा। स्टॅम्प ऍक्ट कधीचा? तर स्टॅम्प ऍक्ट हा 1765चा। करन्सी ऍक्ट कधीचा? तर करन्सी ऍक्ट हा 1766चा। डिक्लेरेंटी ऍक्ट कधीचा? तर डिक्लेरेंटी ऍक्ट हा 1767चा आहे। डिक्लेरेंटी ऍक्ट म्हणजे काय? तर श्रेष्ठाधिकार म्हणजे डिक्लेरेटी ऍक्ट। आणि टाउनशेंट ऍक्ट कधीचा? तर टाउनशेंट ऍक्ट 1767चा। 5 ऍक्ट आहेत, 5ही ऍक्ट मी तुम्हाला क्रमाने दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला सोपं जाईल। बोस्टन टी पार्टी ही घटना कधी घडली? 16 डिसेंबर 1773 मध्ये। बोस्टन टी पार्टी ही घटना 16 डिसेंबर 1773 मध्ये घडली। आता मागच्या परीक्षेला पेपर 2 मध्ये अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध याच्या संबंधीचे 4 विधान दिले होते, आणि ते कालखंडानुसार लावायचे होते। बोस्टनची कत्तल ही घटना कधी घडली? तर बोस्टनची कत्तल ही घटना 5 मार्च 1770 घडली। फ्रान्समध्ये प्रजासत्ताकाची स्थापना कधी झाली? लक्षात घ्या, फ्रान्समध्ये प्रजासत्ताकाची स्थापना कधी झाली? तर फ्रान्समध्ये प्रजासत्ताकाची स्थापना 29 सप्टेंबर 1792 झाली। फ्रान्समध्ये प्रजासत्ताकाची स्थापना 29 सप्टेंबर 1792 झाली। फ्रान्सचा राष्ट्रीय दिन कोणता? 14 जुलै हा फ्रान्सचा राष्ट्रीय दिन आहे। अमेरिकन स्वातंत्र्य दिन कधी साजरा करतात? लक्षात घ्या, अमेरिकन
स्वातंत्र्य दिन कधी साजरा करतात? 4 जुलैला. 14 जुलैला काय आहे? फ्रान्सचा राष्ट्रीय दिन आहे आणि 4 जुलैला अमेरिकन स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. 100 उंदरांपेक्षा एका सिंहाचे राज्य केव्हाही श्रेष्ठ असे कोण म्हटले? साधं सरळ विधान आहे. 100 उंदरापेक्षा एका सिंहाचे राज्य केव्हाही श्रेष्ठ असे कोण म्हटले? तर व्हॉल्टेरनं. व्हॉल्टेर हा जो आहे ना, त्याच्याबद्दल आपल्या इतिहासामध्ये खूप माहिती दिलेली आहे आणि याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न पडलेले आहेत आपल्या पेपर 2 मध्ये. रुसो जन्मला नसता तर फ्रेंच राज्यक्रांती झाली नसती असे कोण म्हटले? तर नेपोलियन बोनापार्ट. नेपोलियन बोनापार्टने काय म्हटले होते? रुसो जन्मला नसता तर फ्रेंच राज्यक्रांती झाली नसती. सम्राट अकबराच्या नाण्यांवरील चित्र कोणते? रामसीतेचे. आता लक्षात घ्या, सम्राट अकबर, हैदर अली, पेशवा यांच्या नाण्यावर वेगवेगळे चित्र होते. ते कोणकोणते चित्र होते हे परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. जोड्या लावामध्ये, चुकी बरोबर मध्ये सुद्धा. सम्राट अकबराच्या नाण्यांवरील चित्र कोणते? तर सम्राट अकबरांच्या नाण्यावर रामसीतेचे चित्र होते. हैदर अलीच्या नाण्यांवर चित्र कोणते होते? हैदर अलीच्या नाण्यांवर शिवपार्वतीचे चित्र होते. सम्राट अकबराच्या नाण्यांवर रामसीतेचे, हैदर अलींच्या नाण्यांवर शिवपार्वतीचे. आणि पेशवांच्या नाण्यांवरील कोणत्या भाषेचा वापर होता? तर पेशवांचे जे काही नाणे होते त्याच्यावर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होता. पाल हे कोणते घराणे आहे? पाल हे बंगालमधील प्रसिद्ध घराणे आहे. बखर म्हणजे काय? महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा प्रकार. बखर म्हणजे महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा प्रकार होय. सिद्दी इब्राहिम कोण होता? तर सिद्दी इब्राहिम हा शिवाजी महाराजांचा अंगरक्षक होता. कुशाण भारतात कधी आले? तर कुशाण हे भारतात इसवी सनाच्या पहिल्या शतकात आले. प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो, इसवी सनाच्या पहिल्या शतकात कोण आले? तर इसवी सनाच्या पहिल्या शतकात कुशाण आले. इसवी सनाच्या 6व्या शतकात भारतात कोण आले? तर इसवी सनाच्या 6व्या शतकात भारतात वर्धन राज्यसत्ता आली. वर्धन राज्यसत्ता ही म्हणजे वर्धन हे भारतात कधी आले? तर इसवी सनाच्या 6व्या शतकात. चालुक्य काळातील साहित्य संस्कृत व कन्नड भाषेत होते. वाकाटक काळातील साहित्य कोणत्या भाषेत होते? तर महाराष्ट्री प्राकृतिक भाषेत. लक्षात घ्या, प्रत्येक घराण्यामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये साहित्य होते. चालुक्य काळातील साहित्य कोणत्या भाषेत होते? तर संस्कृत व कन्नड भाषेमध्ये. वाकाटक काळातील साहित्य कोणत्या भाषेत होते? तर महाराष्ट्री व प्राकृतिक भाषेत. सातवाहन काळातील साहित्य कोणत्या भाषेत होते? ते महाराष्ट्री प्राकृतिक काव्य रचना होती. संगम साहित्य कोणत्या भाषेचे होते? तमिळ भाषेचे होते. प्रतापगडावर कोणाचा मृत्यू झाला? जिवाजी महाला. लक्षात घ्या, प्रतापगडावर कोणाचा मृत्यू झाला? तर प्रतापगडावर जिवाजी महालाचा मृत्यू झाला. सत्ता विभाजनाचा सिद्धांत कोणी मांडला? तर सत्ता विभाजनाचा सिद्धांत मॉन्टेस्क्यूने मांडला. सामाजिक विषमतेवर टीका कोणी केली? तर सामाजिक विषमतेवर टीका व्हॉल्टेरने केली. फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता कोण? फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता हा रुसो होता. नोकरशाहीचा निर्माता कोण? लॉर्ड कॉर्नवलिस. लॉर्ड कॉर्नवलिस हा नोकरशाहीचा निर्माता आहे. मायकेल ओडवायर याला कोणी मारले? लक्षात घ्या, मायकेल ओडवायर याला कोणी मारले? तर उधम सिंग याने मारले. आफ्रिकेत पहिली वसाहत कोणी स्थापन केली? आफ्रिकेत पहिली वसाहत कोणी स्थापन केली? तर आफ्रिकेमध्ये पहिली वसाहत बेल्जियमनी स्थापन केली. आफ्रिकेत कायमची वसाहत स्थापन करणारे पहिले कोण? पोर्तुगीज. पहिली वसाहत बेल्जियमने जरी स्थापन केली असेल तरी कायमची वसाहत स्थापन करणारं पहिलं कोण होतं? पोर्तुगीज होतं. आता चीनमध्ये येणारे पहिले युरोपियन कोण? तर चीनमध्ये येणारे पहिले युरोपियन हे पोर्तुगीज होते. जपानमध्ये येणारे पहिले कोण? तर जपानमध्ये पहिल्यांदा अमेरिका आला होता. भारतात येणारे पहिले युरोपियन कोण? भारतात येणारे पहिले युरोपियन हे पोर्तुगीज होते. इस्लाम धर्मीय कालगणनेसाठी काय वापरतात? हिजरी. इस्लाम धर्मीय कालगणनेसाठी काय वापरतात? हिजरी. भारतातील प्रचलित असणारी कालगणना पद्धत कोणती? तर शालिवाहन शक व विक्रम संवत. याच्यावर आपल्या पेपर 1 मध्ये परिसर अभ्यास मध्ये बऱ्याच वेळा प्रश्न पडलेले आहेत. फारसी समाज वापरत असलेली कालगणना पद्धत कुठली? तर शहेनशाही. फारसी समाज वापरत असलेली कालगणना पद्धत कुठली? तर शहेनशाही.
कोसलचा राजा कोण? कोसलचा राजा हा प्रसेनजित होता. दक्षिण भारतातील प्रमुख नदी कोणती? तर दक्षिण भारतातील प्रमुख नदी ही कावेरी आहे. आता इथून भूगोल चालू झाला. सदाहरित वने कोणती? रबर, शिसव, मोहगनी. सदाहरित वने हे रबर, शिसव, मोहगनी आहेत. पानझडी वने कोणती? वड, पिंपळ, साग, बांबू हे पानझडी वने आहेत. लक्षात घ्या, वड, पिंपळ, साग, बांबू हे पानझडी वने आहेत. काटेरी व झुडपी वने कोणती? खैर, बाबूळ, खेचली, गायपात, कोरफड हे काटेरी वने आहेत. वेटाचे सामान व कागद निर्मितीसाठी कोणत्या वनातील लाकडाचा उपयोग करतात? हा प्रश्न परीक्षेला येऊन गेला होता. वेटाचे सामान व कागद निर्मितीसाठी कोणत्या वनातील लाकडांचा उपयोग करतात? तर पानझडी. कोणत्या वनातील वनस्पतींचा इंधनासाठी व औषध निर्मितीसाठी उपयोग करतात? तर काटेरी व झुडपी. लक्षात घ्या, काटेरी व झुडपी वनांतील वनस्पतींचा इंधनासाठी व औषध निर्मितीसाठी उपयोग केला जातो. सूचीपर्णी वने कोणती? पाईन, देवदार, फर. पाईन, देवदार, फर हे सूचीपर्णी वने आहेत. सूचीपर्णी वने कोठे आढळतात? तर सूचीपर्णी वने हे हिमालयाच्या कमी उंचीच्या भागात आढळतात. हिमालयाच्या कमी उंचीच्या भागात सूचीपर्णी वने आढळतात. रॉक गार्डन कोठे आहे? तर रॉक गार्डन हे चंडीगडमध्ये आहे. रॉक गार्डन चंडीगडला आहे. पट्टीदार वाघ कोठे आढळतो? तर पट्टीदार वाघ हा सुंदरबन व पानझडींच्या वनात आढळतो. लक्षात घ्या, सुंदरबन व पानझडींच्या वनात पट्टीदार वाघ आढळतो. पोलाद तयार करण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर पोलाद तयार करण्यासाठी मॅग्नीजचा उपयोग करतात. ॲल्युमिनियम धातू कशापासून तयार करतात? तर ॲल्युमिनियम धातू हा बॉक्साईड पासून तयार करतात. ॲल्युमिनियम गंजतो का नाही? साधा सरळ प्रश्न आहे, विज्ञानामध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. ॲल्युमिनियम गंजत नाही. आशिया खंडातील सर्वात मोठे माळढोक पक्षाचे अभयारण्य कोठे आहे? आशिया खंडातील सर्वात मोठे माळढोक पक्षाचे अभयारण्य कोठे आहे? तर सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथे आहे. मध्य प्रदेशातील देवरायांना काय म्हणतात? शरणवने म्हणतात. हा प्रश्न आपल्या परीक्षेला परिसर अभ्यासमध्ये कितीतरी वेळा येऊन गेला होता. जगन्नाथपुरीमधील जगन्नाथाचे मंदिर कधी बांधण्यात आले? लक्षात घ्या, जगन्नाथपुरीमधील जगन्नाथाचे मंदिर हे 12व्या शतकात बांधण्यात आले. मुंबई, कोलकाता यांना जोडणारा लोहमार्ग कुठून जातो? नागपूरमधून. मुंबई, कोलकाता यांना जोडणारा लोहमार्ग हा नागपूरमधून जातो. भारत रशिया मैत्री असलेले गार्डन कोठे व कोणते आहे? तर फ्रेंडशिप गार्डन, जे की भिल्लईमध्ये म्हणजे छत्तीसगडमध्ये आहे. हे भारत रशिया मैत्री असलेले गार्डन आहे. जैसलमेरच्या पूर्व भागात कोणते तलाव आहे? गढ़सीसर. जैसलमेरच्या पूर्व भागात कोणते तलाव आहे? तर गढ़सीसर. तिबेटची राजधानी कोणती? लासा. लक्षात घ्या, तिबेटची राजधानी लासा. आता हे नागरिक शास्त्राचे प्रश्न आहेत. जिल्हा परिषदेची सभासद संख्या कमीत कमी किती? 50. जिल्हा परिषदेवर दरवर्षी प्रश्न पडतो आपल्या पेपर 1 मध्ये. जिल्हा परिषदेची सभासद संख्या कमीत कमी 50. जिल्हा परिषदेची सभासद संख्या जास्तीत जास्त 75. कमीत कमी 50, जास्तीत जास्त 75. महाराष्ट्रातील सर्वात मोठी जिल्हा परिषद कोणती? तर अहमदनगर ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी जिल्हा परिषद आहे आणि तिथली सभासद संख्या 75 आहे. नगरसेवक या पदाचे जनक कोण? तर आपले बाळासाहेब ठाकरे हे नगरसेवक या पदाचे जनक आहेत. महापौर पदाचे जनक कोण? तर सावरकर हे महापौर पदाचे जनक आहेत. नगरसेवक आपला राजीनामा कोणाकडे देतात? जिल्हाधिकाऱ्याकडे. नगरसेवक हे आपला राजीनामा जिल्हाधिकाऱ्याकडे देतात. नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर नगरसेवक सुद्धा आपला राजीनामा जिल्हाधिकाऱ्याकडे देतात. हे महानगरपालिकेचे नगरसेवक नाहीत, नुसते नगरपालिका जी असते ना तिथले नगरसेवक आणि नगराध्यक्ष. नगरसेवक आपला राजीनामा जिल्हाधिकाऱ्याकडे देतात. नगराध्यक्ष आपला राजीनामा सुद्धा जिल्हाधिकाऱ्याकडे देतात. महापौर आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर मनपा आयुक्तांकडे. न्यायाधीशांचे वेतन कशातून दिले जाते? भारताच्या संचित निधीतून. प्रश्न खूप महत्वाचा आहे, पेपर 2 मध्ये हमखास विचारला जाऊ शकेल. न्यायाधीशांचे वेतन कशातून दिले जाते? तर न्यायाधीशांचे वेतन हे भारताच्या संचित निधीतून दिले जाते. मूलभूत हक्क नाकारले गेल्यावर नागरिकांना कोठे दाद मागता येते?
मूलभूत हक्क नाकारले गेल्यावर नागरिकांना थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. आणि हे जे काही नागरिक शास्त्राचे प्रश्न आहेत हे जुने इतिहासचे पुस्तक त्यांच्या मागे जे नागरिक शास्त्र दिले होते त्याच्यातील आहेत. संघ शासनाच्या कायदे मंडळास काय म्हणतात? तर संघ शासनाच्या कायदे मंडळास संसद म्हणतात. जिप्समचे साठे जास्त कोठे आढळतात? तर जिप्समचे साठे जास्त हे राजस्थानमध्ये आढळतात. आता आपण डायरेक्ट 10वी मध्ये घुसलो, 10वीच्या भूगोलमध्ये. जिप्समचे साठे जास्त कोठे आढळतात? तर राजस्थानमध्ये. उष्ण पट्टा कोणता? तर 23°30" हा उष्ण पट्टा आहे. उष्ण पट्ट्याचे सूर्यकिरण कसे पडतात? तर ते लंबरूप पडतात. लक्षात घ्या, उष्ण पट्ट्याचे सूर्यकिरण हे लंबरूप पडतात. शीतपट्ट्याचे सूर्यकिरण कसे पडतात? तर शीतपट्ट्याचे सूर्यकिरण अतिशय तिरपे पडतात. लक्षात घ्या, उष्ण पट्ट्याचे सूर्यकिरण लंबरूप पडतात आणि शीतपट्ट्याचे सूर्यकिरण हे अतिशय तिरपे पडतात. उष्ण पट्ट्याचे सूर्यकिरण एकदम लंबरूप पडतात, त्यामुळे उष्णता जास्त जाणवते. आणि शीतपट्ट्याचे सूर्यकिरण हे अतिशय तिरपे असतात, त्यामुळे उष्णता जाणवत नाही. तापमापकात कमीत कमी मूल्य किती असते? तापमापकात कमीत कमी मूल्य हे -35°C असते. ऑस्ट्रेलियातील स्थानिक वाऱ्यांना काय म्हणतात? सदर्न बस्टर. आता हे जे काय प्रत्येक ठिकाणी स्थानिक वारे असतात, ऑस्ट्रेलिया घ्या, आफ्रिका घ्या, भारत घ्या, सौदी अरेबिया घ्या, इराणमध्ये घ्या, ह्या सर्व देशांचे एकत्रीकरण आणि त्यांचे वारे केलेले आहेत. तर ऑस्ट्रेलियातील स्थानिक वाऱ्यांना सदर्न बस्टर्न म्हणतात. आफ्रिकेतील स्थानिक वाऱ्यांना काय म्हणतात? तर आफ्रिकेतील स्थानिक वाऱ्यांना हरमॅटन म्हणतात. उत्तर भारतीय स्थानिक वाऱ्यांना काय म्हणतात? लू. सौदी अरेबियातील स्थानिक वाऱ्यांना काय म्हणतात? खमसीन. सौदी अरेबियातील स्थानिक वाऱ्यांना खमसीन म्हणतात. इराणमधील स्थानिक वाऱ्यांना काय म्हणतात? सामून. आपण परत एकदा घेऊ. ऑस्ट्रेलियातील स्थानिक वाऱ्यांना सदर्न बस्टर्न, आफ्रिकेतील स्थानिक वाऱ्यांना हरमॅटन, उत्तर भारतीय स्थानिक वाऱ्यांना लू, सौदी अरेबियातील स्थानिक वाऱ्यांना खमसीन, इराणमधील स्थानिक वाऱ्यांना सामून. आवर्त पाऊस जास्त प्रमाणात कोठे पडतो? तर आवर्त पाऊस हा जास्त प्रमाणात समशीतोष्ण पट्ट्यात पडतो. प्रादेशिक स्वरूपाचे पर्जन्य कोणते? तर आरोह प्रकारचे पर्जन्य हे प्रादेशिक स्वरूपाचे असते. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, आरोह स्वरूपाचे पर्जन्य कसे असते? तर आरोह स्वरूपाचे पर्जन्य हे प्रादेशिक स्वरूपाचे असते. हत्ती गवत कोठे आढळते? लक्षात घ्या, हत्ती गवत कोठे आढळते? तर उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशात हत्ती गवत आढळते. आफ्रिका खंडाचा आकार कसा आहे? तर आफ्रिका खंडाचा आकार हा त्रिकोणी आहे. पश्चिम गोलार्धात कोणती खंडे आहेत? तर पश्चिम गोलार्धात उत्तर व दक्षिण अमेरिका ही खंड आहेत. लक्षात घ्या, पश्चिम गोलार्धात कोणती खंड आहेत? तर उत्तर व दक्षिण अमेरिका. जमिनीचा सर्वात खोल भाग कोणत्या खंडात आहे? जमिनीचा सर्वात खोल भाग हा आशिया खंडात आहे. चीनमधील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? चीनमधील सर्वात जास्त लांबीची नदी कुठली? यांगत्से. इराणच्या पठारावर लुप्त होणारी नदी कुठली? हेलमंद. लक्षात घ्या, इराणच्या पठारावर लुप्त होणारी नदी कोणती आहे? तर ती आहे हेलमंद. इस्रायल देशाची स्थापना कधी झाली? तर इस्रायल देशाची स्थापना 1948 ला झाली. लक्षात घ्या, इस्रायल देशाची स्थापना 1948 ला झाली. इस्रायलचे विस्थापित लोक कोणते? तर इस्रायलचे विस्थापित लोक हे ज्यू लोक आहेत. ज्यू लोक हे इस्रायलचे विस्थापित लोक आहेत. अशा पद्धतीने सोशल स्टडीजचा हा 100 प्रश्नांचा दुसरा व्हिडिओ संपलेला आहे. म्हणजे आता तुमच्याकडे असे 200 सोशल स्टडीजचे महत्त्वाचे म्हणजे जे की काही परीक्षेला येऊ शकतात असे गेस क्वेश्चन तुमच्याकडे मिळालेले आहेत. आता हे दोन्ही म्हणजे 200 प्रश्न तुम्ही लिहून घ्या, रोज वाचा आणि आता पुढल्या 2 दिवसामध्ये हे तुम्हाला राहिलेले 300 प्रश्न मिळून जातील. याची काळजी तुम्ही करू नका. हे काय एकदा आपले 5 व्हिडिओ 500 प्रश्न संपले की लागलीच आपण 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी इतिहास भूगोलच्या जुन्या पुस्तकातील महत्त्वाचे नोट्स घेऊ. त्याची काळजी तुम्ही करू नका. भरपूर वेळ आहे, एकदम आरामात. परीक्षा होण्याच्या 10 दिवस अगोदर तुमच्याकडे सगळं मिळून जाईल, याची काळजी करू नका. आणि दिवाळीत सुद्धा व्हिडिओ येणार आहेत. दिवाळीला सुद्धा सुट्टी मिळणार नाही. दिवाळीला सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मिळणार आणि त्याचा लाभ तुम्ही घ्या, त्याचा अभ्यास सुद्धा तुम्ही करा. तर हे जे काही आजचे 100 प्रश्न होते महत्त्वाचे गेस प्रश्न,
ते तुम्हाला कसे वाटले, काही अवघड होतं का, काही नवीन होतं का, हे काय हे ऐकलेलेच होते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जेवढे जास्त लाईक येतील तेवढे उत्साहाने मी आणखी नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाईल. जर का तुम्हाला हे माझे व्हिडिओ महत्त्वाचे पॉइंट्स याच्यातून तुम्हाला काहीतरी फायदा होत असेल, खरंच तुम्हाला फायदा झाल्यासारखं वाटत असेल तरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं फ्री आहे, काही पैसे लागत नाही, ही विनामूल्य सेवा आहे. सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि महत्त्वाच्या नोट्स तुम्हाला मिळून जातील.